वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण टॉपिक वाईज प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनच्या बेसिक इलेक्ट्रिकलच्या कॅपॅसिटन्सचा पार्ट 1 पाहणार आहोत. यामध्ये प्रिव्हियस इयरचे इम्पॉर्टंट प्रश्न असतील आणि हे प्रश्न एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात आणि या प्रश्नाचं सर्व कलेक्शन हे मागील 5-10 वर्षामध्ये इलेक्ट्रिकलच्या फील्डमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. अशाच इम्पॉर्टंट प्रश्नाच्या सिरीजसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा. पहिला प्रश्न, विच ऑफ द फ्लोविंग ब्रिज आर युज्ड टू मेजर द डायइलेक्ट्रिक लॉस ऑफ कॅपॅसिटन्स? संधारित्राची परावैद्युत हानीला मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते ब्रिज वापरतात? ऑप्शन ए ओव्हन ब्रिज, ऑप्शन बी डी साउटी ब्रिज, ऑप्शन सी मॅक्सवेल ब्रिज, ऑप्शन डी शेअरिंग ब्रिज. तर आपला आन्सर होईल ऑप्शन डी शेअरिंग ब्रिज. कॅपॅसिटन्सच्या डायइलेक्ट्रिक लॉस मिळवण्यासाठी शेअरिंग ब्रिजचा वापर करतात. शेअरिंग ब्रिजचा उपयोग कमी किंवा जास्त कॅपॅसिटन्स मोजण्यासाठी करतात आणि शेअरिंग ब्रिजद्वारे कॅपॅसिटन्समध्ये शक्ती आणि फ्रिक्वेन्सी मोजली जाते. दुसरा प्रश्न, ॲन इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर कॅन बी युज्ड फॉर? एक इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर वापरला जाऊ शकते. ऑप्शन ए DC ओनली, बी AC ओनली, सी बोथ, ऑप्शन डी आहे नन. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन ए DC ओनली. एक विद्युत कॅपॅसिटन्सला फक्त DC वर उपयोग केला जातो. इलेक्ट्रोलाइट सिंगल फेज मोटारमध्ये प्राथमिक उद्देशासाठी उपयोग केला जातो. तिसरा प्रश्न, अ कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज नॉट अफेक्टेड बाय? समांतर प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स प्रभावित होत नाही. ऑप्शन ए थिकनेस ऑफ द कंडक्टिंग प्लेट, बी एरिया ऑफ द कंडक्टिंग प्लेट, सी डिस्टन्स सेपरेटिंग द प्लेट, डी नेचर ऑफ द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ बिटवीन द प्लेट. तर आपला आन्सर ऑप्शन ए थिकनेस ऑफ द कंडक्टिंग प्लेट. पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्सचा कॅपॅसिटन्स कंडक्टिंग प्लेट्सच्या जाडीवर प्रभावित होत नाही, कारण पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्सचा कॅपॅसिटन्स हा प्लेटांमधील दोरीमधील इलेक्ट्रोलाइटची गतिशीलता आणि प्लेटच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते आणि कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट A अपॉन D असते. डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन द प्लेट. तर आपला आन्सर ऑप्शन ए होईल. चौथा प्रश्न, विच ऑफ द फ्लोविंग इज पॅसिव्ह एलिमेंट? खालीलपैकी कोणते निष्क्रिय अवयव आहे? ऑप्शन ए सेमीकंडक्टर, बी व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइस, सी कॅपॅसिटन्स, डी ऑल ऑफ दिस. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स हे पॅसिव्ह एलिमेंट असते कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे EMF सोर्स उपलब्ध नसते. त्यामुळे आपल्या योग्य आन्सर होईल ऑप्शन सी कॅपॅसिटन्स. पाचवा प्रश्न, द इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स इज ॲनालॉगस ऑफ इलेक्ट्रिकल कॅपॅसिटन्स सारखे आहे. ऑप्शन ए फ्लुइड फ्लो, बी थर्मल रेजिस्टन्स, डी इनर्शिया, ऑप्शन डी स्प्रिंग्स. तर आपला आन्सर होईल ऑप्शन डी स्प्रिंग्स. विद्युत कॅपॅसिटर स्प्रिंगच्या समान असते कारण ते आपल्यामध्ये व्होल्टेजच्या परिवर्तनाला विरोध करते. जर आपण कॅपॅसिटन्स सिरीजमध्ये जोडला तर टोटल कॅपॅसिटन्स घटते आणि जर आपण त्याला पॅरललमध्ये जोडले तर टोटल कॅपॅसिटन्स वाढते. कॅपॅसिटन्स हे रेजिस्टन्सच्या उलट असते. सहावा प्रश्न, ॲन आयडियल व्होल्टेज सोर्स विल चार्ज ॲन आयडियल कॅपॅसिटन्स? एक आदर्श व्होल्टेज स्रोत एक आदर्श कॅपॅसिटरला चार्ज करते. ऑप्शन ए ॲट इन्फानाइट टाईम, ऑप्शन बी एक्सपोनेन्शियल, ऑप्शन सी इंस्टंटेनियसली, ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर आपलं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी इंस्टंटेनियस. एक आदर्श व्होल्टेज सोर्स एका कॅपॅसिटरला इंस्टंटेनियसली चार्ज करतो कारण आयडियल सोर्समध्ये आणि आयडियल कॅपॅसिटरमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉसेस होत नाही.
सातवा प्रश्न, द पॉवर कन्झ्युम्ड बाय प्युअर कॅपॅसिटन्स इज एका शुद्ध संधारित्र द्वारे शक्ती खपत होते. ऑप्शन ए 1 वॅट, ऑप्शन बी इन्फायनाईट, ऑप्शन सी 0.5, ऑप्शन डी 0 वॅट. तर आपलं ऑप्शन डी, प्युअर कॅपॅसिटन्समध्ये शक्तीचा लॉस 0 असते, कारण कॅपॅसिटन्समध्ये कोणत्याही प्रकारचे लॉस होत नाही आणि तो कोणत्याही प्रकारचा पॉवर कन्झ्युम करत नाही. जेव्हा कॅपॅसिटन्सचा व्होल्टेज सप्लाय व्होल्टेजच्या बरोबर होतो तेव्हा विद्युत प्रवाह थांबतो आणि हे सर्व गोष्टी इंस्टंटेनियसली होतात. आठवा प्रश्न, द करंट इन कॅपॅसिटिव्ह सर्किट. धारिता परिपथमध्ये धार आणि व्होल्टेज असते. ऑप्शन ए लॅग, बी लीड, ऑप्शन सी इन फेज विथ, ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी लीड. कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट व्होल्टेजचा लीड असते आणि कॅपॅसिटन्स हे व्होल्टेजच्या परिवर्तनाला विरोध करते आणि ज्या सर्किटमध्ये करंट हे लीड असते व्होल्टेजच्या, त्यांनी त्या सर्किटला कॅपॅसिटिव्ह सर्किट असे म्हणतात. प्रश्न 9, द कॅपॅसिटर स्टोअर एनर्जी इन. एक कॅपॅसिटर ऊर्जा संचित करते. ऑप्शन ए इलेक्ट्रिक फील्ड, बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, सी मॅग्नेटिक फील्ड, डी डायलेक्ट्रिक पोल. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रिक फील्ड. एक कॅपॅसिटर ऊर्जाला विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर करते आणि एक कॅपॅसिटर ऊर्जाला एनर्जीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये स्टोअर करते आणि आवश्यकतानुसार त्याला रिलीज करते. आणि इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्समध्ये कोणत्याही प्रकारचे लॉस पॉवर कन्झम्पशन होत नाही. 10वा प्रश्न, वेन टू कॅपॅसिटन्स आर कनेक्टेड इन सिरीज देअर टोटल व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटन्स. जर दोन कॅपॅसिटन्स आपसात श्रेणीमध्ये क्रममध्ये जोडले तर त्यांचा मान. ऑप्शन ए रिमेन सेम, बी रेड्यूस, सी इन्क्रीजेस, डी नन ऑफ दिस. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी रेड्युसेस. दोन कॅपॅसिटन्सला आपण आपसमध्ये सिरीजमध्ये जोडले तर परिणामी कॅपॅसिटन्स घटतो, कॅपॅसिटन्स रिड्यूस होते. आणि जर आपण त्यांना पॅरललमध्ये जोडले तर कॅपॅसिटन्स वाढते, इन्क्रीज होते. आणि याच्या उलट रेजिस्टन्समध्ये जर रेजिस्टन्सला आपण सिरीजमध्ये जोडले तर टोटल रेजिस्टन्स इन्क्रीज होते आणि पॅरललमध्ये जोडले तर टोटल रेजिस्टन्स घटते. कॅपॅसिटन्स रेजिस्टन्सच्या उलट असते. 11वा प्रश्न, द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज नॉट अफेक्टेड बाय. एक संधारित्रची धारिता प्रभावित होत नाही. ऑप्शन ए प्लेट, बी प्लेट सेपरेशन, डी नेचर ऑफ द इलेक्ट्रिक, ऑप्शन डी प्लेट थिकनेस. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक टी प्लेट थिकनेस. कारण आपल्याला माहीत आहे सी इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. कॅपॅसिटन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते एरियाच्या आणि जर कॅपॅसिटन्सचा एरिया वाढला तर कॅपॅसिटन्स वाढतो. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी प्लेट थिकनेस. प्लेटच्या जाडीवर कॅपॅसिटन्स हे अवलंबून असते. 12वा प्रश्न, द स्पार्किंग ऑकर वेन अ लोड इज स्विच ऑफ बिकॉज द सर्किट हॅज. जर एक भार स्विच ऑफ होतो तेव्हा स्पार्किंग होते कारण परिपथमध्ये असते. ऑप्शन ए हाय कॅपॅसिटन्स, बी हाय इंडक्टन्स, डी ऑप्शन बी हाय इम्पिडन्स, ऑप्शन सी हाय इंडक्टन्स, ऑप्शन डी हाय रेजिस्टन्स. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन सी हाय इंडक्टन्स. कारण जर एक लोड स्विच आपण ऑफ केला तर स्पार्किंग होते कारण परिपथामध्ये सर्किटमध्ये इंडक्टन्स असते. इंडक्टन्स हे चेंज इन करंटला अपोजिशन करते, करंटच्या बदलण्याला अपोज करते. जेव्हा आपण एक लोडला ऑफ केलो तेव्हा करंटची व्हॅल्यू चेंज होते आणि त्यामुळे स्पार्किंग होते. आणि इंडक्टन्स हे एनर्जी स्टोअर करते. इंडक्टन्स एनर्जी स्टोअर इज इक्वल टू 1/2 हाफ LV स्क्वेअर, LI स्क्वेअर, हाफ LI स्क्वेअर असते.
13वा प्रश्न, विच ऑफ द फ्लोविंग इज अ बायलॅटरल एलिमेंट? खालीलपैकी कोणता द्वितीय एलिमेंट आहे? ऑप्शन ए कॉन्स्टंट करंट, ऑप्शन बी कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स, ऑप्शन सी कॅपॅसिटन्स, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर आपलं आन्सर ऑप्शन सी कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स हे एक असं एलिमेंट आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निश्चित टर्मिनल नसते आणि सप्लाय दिल्यावर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट तयार होते, अन्यथा कोणतेही टर्मिनल फिक्स नसते. आणि काही कॅपॅसिटन्स, काही स्पेसिफिक कॅपॅसिटन्स असतात त्यामध्ये टर्मिनल फिक्स असते. DC कॅपॅसिटन्स हे जनरली यामध्ये फिक्स टर्मिनल असते. आणि बॅटरी हे एक आपली जे DC बॅटरी असते ते कॅपॅसिटिव्ह प्रिन्सिपलवर ऑपरेट करते, त्यामुळे तेथे पण फिक्स टर्मिनल असते. आणि AC मध्ये जनरली फिक्स टर्मिनल नसते. 14वा प्रश्न, इफ द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज हाफ द कॅपॅसिटन्स. तर समांतर प्लेट संधारितामध्ये दोन प्लेटांमधील अंतर अर्ध केल्यास त्याची धारिता होते. ऑप्शन ए डबल, ऑप्शन बी क्वाड्रपल चौगुणी, ऑप्शन सी हाफ, ऑप्शन डी रिमेन सेम. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए डबल. कोणत्याही पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्समधील प्लेटामधील अंतर अर्ध केल्यास कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू डबल होते, कारण आपल्याला माहिती आहे सी इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. जर आपण कॅपॅसिटर 1 कन्सिडर केले तर ते होईल कॅपॅसिटर 1 कन्सिडर केले आणि त्याचं आपण डिस्टन्स हाफ केले तर आपल्याला भेटेल C1 इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी बाय 2. आणि ते डी बाय 2 वर गेला तर आपल्याला भेटेल C1 इज इक्वल टू 2 एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी. आणि आपल्याला आन्सर भेटेल फायनली C1 इज इक्वल टू 2C. त्यामुळे आपलं आन्सर होईल, योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए कॅपॅसिटन्स डबल होईल. 15वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कॅपॅसिटन्स इज आयडेंटिकल रेंज विल हॅव स्मॉलेस्ट डायमेन्शन. समान रेटिंगच्या खालीलपैकी कोणत्या संधारित कॅपॅसिटरचा डायमेन्शन सर्वात कमी असते? ऑप्शन ए सिरॅमिक कॅपॅसिटर, ऑप्शन बी मायका कॅपॅसिटर, सी ॲल्युमिनियम कॅपॅसिटर, डी पेपर कॅपॅसिटर. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए सिरॅमिक कॅपॅसिटर. समान रेटिंगचा सिरॅमिक कॅपॅसिटरचा डायमेन्शन सर्वात कमी असते. सिरॅमिक कॅपॅसिटरच्या दोन्ही टर्मिनलवर कॉपर किंवा चांदी सिल्वरची परत चढवली जाते. हे परत दोन समांतर पॅरलल प्लेटचा कार्य करते आणि कॅपॅसिटन्सची रेंज हे 3 पिकोफॅरेडे टू 2 मायक्रोफॅरेडे किंवा 3 व्होल्ट ते 6000 व्होल्टपर्यंत असते. 16वा प्रश्न, इंटरनल हीटिंग ऑफ कॅपॅसिटर इज युजली ॲट्रिब्युटेड टू. संधारिताच्या आंतरिक परिपक्व हीटिंगसाठी सामान्यतः कोणाला जिम्मेदार मानले जाते? ऑप्शन ए डायलेक्ट्रिक चार्ज, ऑप्शन बी प्लेट व्हायब्रेशन, सी इलेक्ट्रॉन मोमेंट, डी लिकेज रेजिस्टन्स. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी लिकेज रेजिस्टन्स. कारण कॅपॅसिटन्सच्या आंतरिक हीटिंगसाठी सामान्यतः लिकेज रेजिस्टन्सलाच कारणीभूत ठरवतात. 17वा प्रश्न, कॅपॅसिटर द इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोअर. संधारितामध्ये विद्युतावेश कशामध्ये भंडारित होते? ऑप्शन ए डायलेक्ट्रिक, बी मेटल प्लेट, डी डायलेक्ट्रिक as well as मेटल प्लेट, डी एदर डायलेक्ट्रिक और मेटल प्लेट. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए डायलेक्ट्रिक परावैद्युत. कॅपॅसिटन्समध्ये इलेक्ट्रिक चार्ज डायलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर होते. यामध्ये अमोनियम बोरेट, ॲल्युमिनियम बोरेट, सोडियम फॉस्फेट पदार्थाचा वापर करतात. 17वा प्रश्न, वेन dielectric is placed in an electric field, the strength dash. जर एक डायलेक्ट्रिकला विद्युत क्षेत्रामध्ये ठेवले जाते तेव्हा फील्ड स्ट्रेंथ डॅश होते. ऑप्शन ए इन्क्रीजेस, बी डिक्रीजेस, सी रिमेन अनचेंज और डी रेड्यूस टू 0. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी डिक्रीजेस. जर डायलेक्ट्रिकला विद्युत क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवले तर त्याची तीव्रता स्ट्रेंथ घटते.
कारण डायलेक्ट्रिकमुळे इलेक्ट्रॉन्सची गती कमी होते आणि त्यामुळे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ कमी होते. 18वा प्रश्न, मायका और सिरेमिक कॅपॅसिटर इज अ टाईप ऑफ. मायका व चिनी मट्टीचे सिरेमिक कंडेन्सर आहे. ऑप्शन ए फिक्स्ड कंडेन्सर, बी व्हेरिएबल कंडेन्सर, सी इलेक्ट्रोलाइट कंडेन्सर, डी नॉन ऑफ दिस. तर आपला आन्सर येईल ऑप्शन क्रमांक ए फिक्स्ड कंडेन्सर. अभ्रक मायका कॅपॅसिटन्स हे चिनी मातीपासून बनलेले असते आणि हे कॅपॅसिटन्स फिक्स असते. मायका कॅपॅसिटरमध्ये ॲल्युमिनियम प्लेटाच्या मध्ये मायका अभ्रकच्या प्लेटा टाकून बनवतात. एक एअर कॅपॅसिटन्समध्ये धातूच्या पट्ट्या वापरून त्यामध्ये एअर ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरतात. याची रेटिंग हे 500 मॅक्रो फॅराडेपर्यंत असते. याची कॅपॅसिटी प्लेटाची संख्या वाढवून किंवा कमी करून बदलली जाऊ शकते. 19वा प्रश्न, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मीडियम. माध्यमाची परावैद्युत इलेक्ट्रोलाइटिक क्षमता डॅश increases with moisture content, decreases with increase in strength. Option C, increases with the rise in temperature. D, same for all insulating materials. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन स्ट्रेंथ. मीडियमची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढली की कॅपॅसिटन्सची स्ट्रेंथ व्हॅल्यू घटते. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे किलो व्होल्ट पर mm ने मोजतात. कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन आर अपॉन एरिया अपॉन डिस्टन्स असते. त्यामुळे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ परमिटिव्हिटी इलेक्ट्रिक परमिटिव्हिटीवर डिपेंड असते. 20वा प्रश्न, विच कॅपॅसिटर इज प्रिफर फॉर फ्रिक्वेन्सी सर्किट. उच्च आवृत्तीसाठी कोणत्या कॅपॅसिटरचा प्राथमिकता दिली जाते. ऑप्शन ए मायका कॅपॅसिटर, बी एअर कॅपॅसिटर, सी इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, ऑप्शन डी नॉन ऑफ दिस. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए मायका कॅपॅसिटर. उच्च फ्रिक्वेन्सीसाठी मायका कॅपॅसिटरला प्राथमिकता दिली जाते कारण मायका कॅपॅसिटर हे ॲल्युमिनियमच्या प्लेटांमध्ये मायका अभ्रकला ठेवून बनवले जाते आणि त्याची स्ट्रेंथ जास्त असते. 21वा प्रश्न, कॅपॅसिटर हॅज टू. एक कॅपॅसिटरमध्ये दोन असतात. ऑप्शन ए कंडक्टर सेपरेटेड बाय डायलेक्ट्रिक. ऑप्शन बी इन्सुलेटर सेपरेटेड बाय कंडक्टर. सी टू इन्सुलेटर सेपरेटेड बाय एअर. सी टू इन्सुलेटर सेपरेटेड बाय एअर मीडियम. ऑप्शन डी टू कंडक्टर ओनली. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए कंडक्टर सेपरेटेड बाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. कॅपॅसिटन्समध्ये दोन पॅरलल प्लेट असतात. यामध्ये त्यांना डायलेक्ट्रिक मीडियममध्ये टाकून सेपरेट करतात. 22वा प्रश्न, विथ इन्क्रीज इन अप्लाइड फ्रिक्वेन्सी द डायलेक्ट्रिक लॉस इन अ मटेरियल विल. आवृत्ती वाढल्याने पदार्थामध्ये परावैद्युतची क्षमता डॅश होते. ऑप्शन ए इन्क्रीजेस, बी डिक्रीजेस, सी रिमेन कॉन्स्टंट, डी बिकम 0. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए इन्क्रीजेस. सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढल्याने पदार्थाचा डायलेक्ट्रिक लॉस वाढतो कारण आपल्याला माहिती आहे डायलेक्ट्रिक लॉसचा फॉर्म्युला. डायलेक्ट्रिक लॉस P इज इक्वल टू 2 पाय FC V स्क्वेअर इंटू टॅन डेल असते. P इज इक्वल टू 2 पाय FC V स्क्वेअर इंटू टॅन डेल असते. डायलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. यांना चेंज करून आपण डायलेक्ट्रिक लॉसला कमी करू शकतो. त्यामुळे आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए इन्क्रीजेस. 23वा प्रश्न, ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी इज जनरली इम्प्रूव्ड बाय. ट्रान्झिएंट स्टेट
ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटीमध्ये सुधार केला जाऊ शकते. ऑप्शन ए युझिंग हाय स्पीड गव्हर्नर ऑन मशीन, बी युझिंग लो इनर्शिया मशीन, डी dispensing the neutral grounding, ऑप्शन डी एनी ऑफ द अबव. तर आपला जर ऑप्शन क्रमांक ए युझिंग हाय स्पीड गव्हर्नर ऑन द मशीन. ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटीला मशीनवर उच्च गतीचे गव्हर्नरचा प्रयोग करून सुधारले जाऊ शकते. 25वा प्रश्न, कॅपॅसिटन्स अपोज. एक कॅपॅसिटरचा विरोध करते. ऑप्शन ए चेंज इन करंट, ऑप्शन बी चेंज इन व्होल्टेज, ऑप्शन सी बोथ चेंज इन व्होल्टेज करंट अँड व्होल्टेज, ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी चेंज इन व्होल्टेज. कॅपॅसिटन्स हे चेंज इन व्होल्टेजच्या परिवर्तनाला विरोध करते आणि जे एलिमेंट परिवर्तनाला विरोध करते ते विरोध करते त्याला कॅपॅसिटन्स असे म्हणतात. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू 1/2 CV², जूल एवढी एनर्जी स्टोअर करून ठेवते. आणि कॅपॅसिटन्स हे 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेटमधून डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवून तयार केली जाते. 26वा प्रश्न, द डायलेक्ट्रिक लॉस ऑफ कॅपॅसिटर कॅन बी मेजर्ड. ऑप्शन ए हेस ब्रिज, ऑप्शन बी शेरिंग ब्रिज, ऑप्शन डी मॅक्सवेल ब्रिज, ऑप्शन डी आहे अँडरसन ब्रिज. तर आपला ऑप्शन क्रमांक बी शेरिंग ब्रिज. कॅपॅसिटन्सची डायलेक्ट्रिक लॉसला शेरिंग ब्रिजद्वारे मोजली जाते. तर कोणत्याही डायलेक्ट्रिक मटेरियलला स्थिर विद्युत क्षेत्रामध्ये ठेवले जाते तेव्हा इंटरनल इम्प्युरिटीमुळे धारा प्रवाहित होते, त्यामुळे करंट प्रवाहित होते, त्यामुळे पदार्थामध्ये उष्णता निर्माण होते. त्याला डायलेक्ट्रिक लॉस असे म्हणतात. आणि त्याला काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, P = 2πfcv² × tan del. आणखी एकदा P = 2πfcv² × tan del. डायलेक्ट्रिक लॉस हे टॅन डेलच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, त्यामुळे टॅन डेल वाढवून आपण डायलेक्ट्रिक लॉस कमी किंवा जास्त करू शकतो. 28वा प्रश्न, द इन्सुलेटिंग मटेरियल युज्ड फॉर कॅपॅसिटन्स. एक संधारित्रमध्ये एक अवरोधी पदार्थ म्हणून वापर केला जातो. ऑप्शन ए मायका, मिनरल ऑइल आणि सिरॅमिक्स, ऑप्शन बी पेपर, मायका आणि रबर, ऑप्शन सी सिरॅमिक, सिलिका ग्लास आणि वूड, ऑप्शन डी आहे रबर, सिरॅमिक आणि मायका. तर आपलं आन्सर ऑप्शन क्रमांक ए कॅपॅसिटन्ससाठी विद्युतरोधी डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून मायका, मिनरल ऑइल, पेपर आणि सिरॅमिक याचा उपयोग केला जातो, त्यामुळे आपले योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक ए मायका, मिनरल ऑइल आणि सिरॅमिक. प्रश्न 29, मायका कॅपॅसिटर आर कॅरेक्टराइज्ड ऑफ ऑल एक्सेप्ट. मायका संधारित्र एक सोडून बाकी सर्व लक्षणे आहेत. ऑप्शन क्रमांक ए ॲक्युरेट व्हॅल्यू, ऑप्शन बी लो लॉसेस, ऑप्शन सी लो लिकेज रेजिस्टन्स, ऑप्शन डी आहे स्टेबल ऑपरेशन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी मायका कॅपॅसिटन्स हे लो लिकेज रिॲक्टन्स असते. मायका रिॲक्टरमध्ये लो रिॲक्टन्स सोडून सर्व कॅरेक्टर समान असतात. मायका कॅपॅसिटर हे 0.1 मायक्रोफॅरेडे पर्यंत असतो आणि त्याची व्होल्टेज व्हॅल्यू 25,000 व्होल्ट DC पर्यंत वापरला जातो. 30वा प्रश्न, फॉर मेकिंग कॅपॅसिटन्स इट इज बेटर टू सिलेक्ट डायलेक्ट्रिक हॅव्हिंग. संधारित्राच्या निर्माणासाठी कोणत्या प्रकारचे पराविद्युतला निवडणे योग्य आहे. ऑप्शन ए हाय परमिटिव्हिटी, बी लो परमिटिव्हिटी, सी परमिटिव्हिटी सेम ॲज दॅट ऑफ एअर, ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए हाय परमिटिव्हिटी. कारण आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्स C = εr A/d. कॅपॅसिटन्स हे डायरेक्ट प्रोपोर्शनल टू εr म्हणजे परमिटिव्हिटीच्या असते, त्यामुळे कॅपॅसिटन्स बनवता वेळेस हाय परमिटिव्हिटीचा डायलेक्ट्रिक मटेरियल निवडतात.
थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा होता पार्ट 1 कॅपॅसिटन्सचा. आणि कॅपॅसिटन्सचा पार्ट 2 येणार आहे. त्यामध्ये सर्व IMP आणि प्रिव्हियस इयरमध्ये विचारले गेलेले इम्पॉर्टंट असे न्यूमेरिकल्स असणार आहे. तो पार्ट्स पाहिजे असेल तर आपल्या मित्रामध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. अगेन थँक्यू फॉर वॉचिंग.